नमस्कार, मी प्रसन्न जोशी. मतसंग्राम महापालिकांचा या पुढारी न्यूजच्या महापालिका निवडणूक वृत्तांत विश्लेषणाच्या या सिरीजमध्ये आपल्या संवाद सत्रामध्ये आता आपल्यासोबत आहेत प्रकाश आंबेडकर, ज्यांना बाळासाहेब आंबेडकर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची काही गरजच नाहीये, मात्र औपचारिकरित्या करून द्यायची झाली तर वंचित बहुजन आघाडीचे ते प्रमुख आहेत आणि थेट आंबेडकरांची ते नातं सांगतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इतर अनेक रिपब्लिकन चळवळीच्या बाबतीतले प्रयोग झाले असले राजकीय, तरी सुद्धा स्वतःचा एक वेगळा ठसा आणि भूमिका घेऊन ते पुढे जात असतात आणि यंदाही ते तशाच प्रकारे स्वतंत्ररित्या या महापालिका निवडणुकीमध्ये उभे आहेत. आपल्यासोबत आहेत प्रकाश आंबेडकर. बाळासाहेब आलो, स्वागत आहे पुढारी न्यूजवर. स्वागत केल्याबद्दल आभारी आणि एक दुरुस्त करतो. हो, यावेळेस 3 ठिकाणी समझोत्यामध्ये आहे. हो, तर तसं तुम्ही आहात, पण नांदेड आणि मुंबई. होय 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 हो, मग खरं आहे, तुम्ही आहात, बरोबर आहे. हा उल्लेख त्या अर्थानं बरोबर आहे. फक्त माझ्या बोलण्याचा अर्थ त्या अर्थानं फक्त महायुतीतल्या युती नाही, ज्या जनरल टिपिकल इतर सगळ्या रिपब्लिकन पार्टीचे गट तट ज्या प्रकारे युती आघाड्यांबरोबर जातात तसे तुम्ही नाही आहात. तुम्ही सोबत असल्यामुळे संबंधित पक्ष तुम्हाला गृहीत धरू शकत नाही, असं त्या अर्थाने अर्थ आहे. पण एनिवे, मी चर्चेला सुरुवात, या संवादाला सुरुवात करतो. माझा पहिला बाळासाहेब अगदी साधा सुद्धा प्रश्न आहे. उद्या आता म्हणजे मतदान आता अगदी तोंडावर आलेलं आहे, प्रचार आता संपेल आणि एक बऱ्यापैकी जो काही गोळीबार, धुडूम धडाम झालं, बॉम्ब ब्लास्ट झाले, सगळे एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप शेवटपर्यंत आपण सगळे बघताय. तुम्ही सगळ्या मिटिंग्स आणि सगळ्या सभाही पाहिल्या असतील. काय एक चित्र काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये, काय चाललंय, निवडणुकीचा राग रंग काय वाटतोय तुम्हाला? एकंदरीत कोणालाही क्लिअर कट मेजॉरिटी मिळेल असं मला दिसत नाही. बरं. आणि एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जे आहे ते नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने बिनविरोध निवडून आले, हो, ते लोकांना आवडलेलं नाही. बरं. मी असं म्हणणार नाही की राग आलाय, पण लोकांना आवडलेलं नाही. बरं. तिसरा एक फॅक्टर जो आहे तो दबक्या आवाजात आहे, पण पोलीस डिपार्टमेंटमधला आहे. बरं. आणि त्याच्यामुळे लोक असं तो आवाज असं म्हणतोय की कदाचित ह्या शेवटच्या निवडणुका असतात. बरं. आणि पोलीस खात्यातून तो येत असल्यामुळे लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिंतित आहेत असं मला दिसतंय. बरं. आणि त्याचं मतदानामध्ये रिफ्लेक्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे असं त्या ठिकाणी मानतोय. बरं. बाळासाहेब, हा फारच म्हणजे मी अगदी एक जनरल विधान म्हटलं तुमच्याकडनं समजून घ्यावं, काय वातावरणाचा अंदाज तुम्ही घेताय, पण तुम्ही हा तर फारच मोठा दावा आणि आरोप झाला. म्हणजे राज ठाकरे मुंबईत म्हणतायत की शेवटची निवडणूक ठरेल, पण ते थोडंसं रेटॉरिकल आहे, ते थोडंसं एक प्रकारे जरा लोकांना उद्दीपित करण्यासाठी. पण तुम्ही थेट म्हणतायत की तुम्हाला इनपुट्स मिळत आहेत तसे. तुम्हाला असं सांगितलं की हे पोलीस डिपार्टमेंटचं म्हणजे ते बोलताना असताना आपल्याला त्या ठिकाणी आढळत आहे. बरं. दिस इज नॉट की इंटेलिजन्स दॅट इज शेअर्ड विथ मी. बरं. बरं. असं नाहीये. बरं. तर पोलीस आपसामध्ये बोलतात, त्याच्यावरनं हा निकष माझा आहे. बरं. चौथा जो आहे त्याच्यामध्ये की जो फार लक्षात घेतला नाही, आणि तो म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफचं जे स्टेटमेंट होतं की ज्याला आम्ही फार मोठ्या प्रमाणात हायलाईट केलं सगळ्या याच्यामध्ये, ते म्हणजे की ते असं म्हणतात की वॉर होईल. बरं. लवकरच. आणि त्या वॉरच्या संदर्भात लोकांना ऐकण्याची कुतूहलता होती. आणि हे जेव्हा सांगण्यात आलं की अमेरिका ही काही भारतीय जनतेच्या विरोधात नाही, बरं, किंवा देशाच्याही विरोधात नाही, पण मोदीने जे काही राजकारण चालवलेलं आहे, बरं, आणि त्या राजकारणातून अमेरिकेच्या प्रयत्नाला कशा रीतीने हानी पडते, बरं, युक्रेनच्या संदर्भात असेल, इराणच्या संदर्भात असेल, किंवा इतर याच्या संदर्भात असेल, बरं,
तिथे असं असं दिसतंय की मग लोकांचा प्रश्न असा असायचा हो. की समजा मोदीने ऐकलं नाही तर काय. बरं. तर म्हटलं त्याला दुसरं आपण एक बघितलं पाहिजे की इतर राष्ट्र काय म्हणतात. म्हटलं जर्मनीचं काय आलं, फ्रान्सचं काय आलं, इंग्लंडचं काय आलं. होय. तर त्या सगळ्यांनी म्हटलं की आम्ही असताना पाकिस्तानला आर्ममेंट्स पुरवू. बरं. तेव्हा म्हटलं हे युद्ध वाया पाकिस्तान होणार आहे. बरं. मी फक्त बाळासाहेब, मला कल्पना आहे तुम्हाला या सगळ्या विषयांवरती बोलायला आवडतं, तुमच्याबरोबर असे संवादही करायची संधी मला मिळाली. चिकन ते पण मी प्रामुख्यानं महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जरा तुम्हाला मला लिमिट ठेवावं लागेल, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण कारण मर्यादा आहे. महानगरपालिकेच्या म्हणजे नाही मी तुम्हाला सांगतो ते असणारं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातच सांगतोय मी तुम्हाला. बरं. काय का तिथे असणारी जी आता मी आता तुम्ही असं म्हणा की 27 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या सगळ्याच याच्यामध्ये मी गेलो. बरं. आणि तिथे जो संवाद जो होतो नंतरच्या ह्याच्यामध्ये सभा संपल्यानंतर जे आहे हो. त्या ह्याच्यामधला असताना लोक आम्हाला विचारत होती मग हे थांबवायचं कसं. बरं. कॅन सिटीजन क्लिअर रोड, तोही त्याच्यातला एक मोठा भाग येतोय असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे वर्तमानपत्र असेल किंवा माफ करा की तुमचं टीव्ही चॅनल असेल, हो, यांनी हे हायलाईट जरी केलं नसेल तर लोकांना तिथे मांडल्यानंतर ते कन्सर्न आहेत असं एकंदरीत दिसतंय. बरं. मी बाळासाहेब पुढे जाताना एक सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न आहे की कोण किती पारड्यात आहे, कोणाचं कसं वजन आहे. एकीकडे भाजपसारखा एक अतिशय बलशाली स्वतःचं काडर असलेली मुळातला पक्ष, त्याच्यामागे एक मजबूत मातृसंघटना, त्याच्या जोडीला केंद्रात आणि राज्यात सत्ता, आणि अशा एका वरचढ पोझिशनमध्ये असताना त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत. काही ठिकाणी कोणी एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्र आहेत, काही ठिकाणी भाजप आणि अजित पवार एकत्र आहेत, काही ठिकाणी सगळे स्वतंत्र आहेत. मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यांच्यासमोर आहेत दोन्ही शिवसेना आणि मनसे 20 वर्षानंतर एकत्र आले दोघे भाऊ, आणि काँग्रेस स्वतंत्र लढते. तर या सिनारिओकडे कुठे आपण जरा मुंबईबद्दल बोलूया. या मुंबईच्या सिनारिओकडे तुम्ही कसं पाहताय? परिवर्तनाच्या दिशेने निवडणूक चालली आहे का स्टेटस को मेंटेन होईल? एक माझ्या अंदाजाने मिस झालेला मुद्दा मुंबईच्या संदर्भातला तो पहिल्यांदा मांडतो. जरूर. तो म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना आणि उद्धवराज शिवसेना असं जर बघितलं तर दोघंही 92 ठिकाणी एकमेकांच्या समोर आहेत. आता इंटरेस्टिंगली असं आहे की ग्रामीण भागातला म्हणजे डिस्ट्रिक्ट मधला जो शिवसैनिक आहे त्यांनी नगरपालिकेच्या मार्फत असताना जो कौल दिला तो एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला. बरं. आणि उद्धवच्या बाजूने ते काही राहिले नाही. मुंबई आता माझ्या अंदाजानं उद्धव ठाकरेंच्या दृष्टिकोनातून टेस्ट केस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बरं. की ह्या 90-92 ठिकाणचं जे आमने सामने आहे त्या आमने सामन्यामध्ये किती जिंकतात हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग पडले तरी दुसऱ्या क्रमांकावरती कोण राहतं हाही त्याच्यातला एक महत्वाचा भाग राहणार आहे. बरोबर आहे. आणि तो मला असं वाटतं की सेनेचं भांडण जे आहे म्हणजे एकनाथ शिंदेने जसं ग्रामीण भागामध्ये सेना ही आमच्या बरोबर आहे ती दाखवली, हो, त्यांनी मुंबईमध्ये असताना जर दाखवलं तर मी असं म्हणेन की सेनेतलं भांडण मिटलं असं त्या ठिकाणी म्हणेल. आणि लोकांनी कौल दिला की एकनाथ शिंदे बरोबर आहे अशी परिस्थिती आहे. इंटरेस्टिंग. ते आता 16 तारखेला कळेल असं, हो, असा एक भाग आहे. बरं. दुसरा भाग त्याच्यातला जो आहे की जो आम्ही काँग्रेस बरोबर बसलो होतो, हो, त्याच्यामध्ये दुर्दैव मी असं म्हणेन की काँग्रेसच्या सेंट्रल लिडरशिपनी
यावेळेस प्रयत्न करून समझोत्याच्या प्रो करून घेतला असं मला त्या ठिकाणी दिसतंय. बरं. पण त्याचा असणारा बेनिफिट जो मुंबई काँग्रेस कमिटीने घेतला पाहिजे होता, बरं, तो काही घेतला नाही. आणि माझं हे झाल्यानंतर मी असणारा त्यांना सजेशन दिलं होतं की आम्ही जी सन्मान यात्रा रॅली घेतली होती तशाच पद्धतीने असणाऱ्या या युतीची एक रॅली आयदर बीकेसी किंवा शिवाजी पार्क बरं, आपण असणारा घेतली पाहिजे. आणि दुसरं सजेशन आम्ही जे दिलं होतं की बाबा तुमच्याकडची काही नेते मंडळी म्हणा, कार्यकर्ते म्हणा, थिंक टँक मधली माणसं म्हणा आणि आमच्या याच्यामधली काही असं बसून आपण असणारं नव्या रीतीने मुंबईला का हायलाईट करू शकतो. बरं. हा त्याच्यातला होता. म्हणून काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलं असेल की परेल, लोपरेल आणि माटुंगा म्हणजे सेंट्रल माटुंगा, वेस्टर्न माटुंगा याच्यामध्ये तुम्हाला असणारं मुंबईतलं असणारं एक नवं स्वरूप उभं करतायत आणि ते म्हणजे साऊथ ईस्ट एशियामधलं नेक्स्ट फायनान्शियल कॅपिटल म्हणून. बरं. जो मिडल क्लासला असणारा प्रचंड मोठा एक ज्याला म्हणतो की भावलेला मुद्दा असता की मुंबईचं एक नवं स्वरूप आपल्याला आणि एक स्मार्ट सिटी आपण जे म्हणतोय त्याला असताना हे करता आलं असतं. पण दुर्दैवाने असताना ते काही डेव्हलप होऊ शकलं नाही आणि म्हणून एक 70-80 जागेंवरचा जो काही परिणाम आम्ही करू शकलो असतो होय, त्याची संधी हुकली असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब, आणखी एक मुद्दा म्हणजे सध्या क्षमता तुलनेनं कमी असली तरी सुद्धा मनसेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एक तर राज ठाकरेंसारखं नेतृत्व आणि वक्तृत्व त्याच्या जोडीला ते उद्धव ठाकरेंसोबत आलेले आहेत आणि मुंबईच्या बाबतीत बघत असताना सगळ्यांचं लक्ष मुंबई महापालिकेकडे आणि त्यातही उद्धव आणि राज युतीचं काय होतंय त्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. माझे 2 प्रश्न क्लब करून मी तुमच्याकडे येतो. एक तर हे 2 भाऊ ज्या काळात येत आहेत त्याचं पुढे काय होईल आणि राज ठाकरेंच्या या आत्ताच्या राजकीय टप्प्याकडे आपण कसं पाहता? कालच्या सभेचं मला जर आपण विचारलं हो तर उद्धव ठाकरे वॉज नोवेअर. इंग्रजी शब्दाचा वापर केला मी तर मराठी शब्द अत्यंत थोडासा वाईट अर्थाने असतो म्हणून तो मी वापरत नाही. पण त्या कार्यक्रमावरती छाप जी पडली ती राज ठाकरेंची छाप पडली. बरं. आणि ती जाणीवपूर्वक पडू दिली का उद्धव ठाकरेंनी हा मला वाटतं त्याच्यातले संशोधनाचा भाग आहे. बरं. आणि ती जी काही वाक्य वापरण्यात आली राज ठाकरे मार्फत ते मला इंडिकेशन दिसतंय की दिस इज गोइंग टू बी अ लॉंग टर्म अलायन्स. अच्छा. बरं. आणि स्लोली त्याच्यामध्ये असणारं राज ठाकरे विल बी दी मेन प्लेयर, मुख्य सूत्रधार राहतील असं मला दिसतंय. आणि बॅकड्रॉपच्या ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे खेळत राहतील अशी परिस्थिती. बरं. म्हणजे डिव्हिजन झालेलं मला दिसते. पण आता हे विनिंग कॉम्बिनेशन वाटतंय बाळासाहेब. शिवसेना मनसे एकत्र येणं यांचं एस्टिमेट तुम्ही कसं पाहता? राहिला त्याच्यामधलं असं ते दोघांच्या नेसेसिटी आहे. ती नेसेसिटी मला वाटतं नगरपालिकेच्या याच्यामधनं डेमॉन्स्ट्रेट झाली की एकनाथ शिंदे वॉज फार अहेड ऑफ फारच उद्धव ठाकरेपेक्षा पुढे होते आणि ती खरी शिवसेना आहे. बरं. असं मतातून तरी दिसत होतं त्या ह्याच्यामध्ये. बरं. मान्य आहे मला की एकनाथ शिंदे यांनी पैशाचा वापर केला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये
ही जरी फॅक्ट असली तरी नुसता पैसा हा काय फायद्याचा नाही. बरं, म्हणजे तो काही उपयोगाचा नाही. लोकांच्या मनामध्ये पाहिजे. बरोबर आहे. आणि एकनाथ शिंदे लोकांच्या मनामध्ये आहेत असं दिसतंय. बरं, एक आणि बाळासाहेब आणखी एका अलायन्सकडे सगळ्यांचं लक्ष आहे, ते म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणं. आणि लोक म्हणतायत, विश्लेषक म्हणतायत की जे मुळातच झाकून ठेवलं होतं ते उघडं पडलं, हे मूळचे एकच आहेत. आणि चर्चा तर अशी आहे की आता शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाईल, सुप्रिया सुळे केंद्रात जातील. तुमचं सुद्धा सगळं लक्ष असतं दिल्लीत, तुमचे सुद्धा सोर्सेस आहेत. काय होणार आहे दोन्ही राष्ट्रवादीचं? ही एक गोष्ट बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय की हे दोघं कधीच वेगळे नव्हते. हो, मी असं म्हणेन की त्या शरद पवार अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला उल्लू केलं. बरं, आणि स्वतःकडची असणारी इन्क्वायरी हे थांबवून घेतल्या. म्हणजे त्या काळात आपण बघितलं असेल की शरद पवारांनी स्वतःहून ईडी समोर जाणं आणि माझी इन्क्वायरी करा हे जे नौटंकी करणं, त्यांनी स्वतःला वाचून घेतलं याच्याबद्दल दुमत नाही. बरं, पण माझा घोडा असा आहे, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची सुद्धा कुठेतरी बैठक झालेली आहे. बरं, इंटरेस्टिंग. हे स्पेक्युलेशन आहे. म्हणजे त्या पण काही धागेदोरे मला असं सांगतात आहेत की यांची भेट झालेली आहे. बरं, आणि मीटिंग ऑफ माइंड जे आहे ते कुठेतरी अराईव्ह झालेलं दिसतंय. बरं, आणि म्हणून काही ठिकाणी जे आहे ते ॲब्रप्टली आपल्याला दिसतंय. बरं, की एकनाथ शिंदेला जवळ घेणं आणि शरद पवाराला थोडंसं डिस्टन्समध्ये ठेवणं, हे जे हा जो दाखवण्याचा भाग जो आहे, बरं, तो मला वाटतं इंडिकेशन आहे की बरंच काहीतरी राजकारण घडतंय आणि ते काही ओपन होत नाही अशी परिस्थिती आहे. एक बाळासाहेब, आणखी एक टिप्पणी तुमच्याकडनं घेतलीच पाहिजे. या सगळ्या खेळामध्ये जो सगळ्यात मोठा प्लेयर आहे, मगाशी ज्याचा उल्लेख झाला, तो म्हणजे भाजप. आणि महाराष्ट्राबाबतीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, आणि इतकी सत्ता, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता, पूर्ण बहुमत, नगर परिषदांमध्ये नंबर 1चा पक्ष, महापालिकांमधलं काय होईल ते बघता येईल. पण साधारणपणे एस्टिमेट आहेत की भाजप प्रभावी पक्ष राहील मुंबईपासून उर्वरित महाराष्ट्रात 29 महापालिकांमध्ये. या भाजपचं म्हणजे जो महाराष्ट्रात भाजप अगदी धाकटा भाऊ काँग्रेस राष्ट्रवादीच्या दृष्टीने, तर तो शिवसेनेच्या नंतरचं आव्हान होतं. आज तो सर्वाधिक मोठं आव्हान बनलेलं आहे, ज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. पक्ष म्हणून भाजप, व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातलं पुढचं राजकारण आपण कसं पाहता? मी असं म्हणेन हो, मी असं म्हणेन त्या ह्याच्यामध्ये की लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असला, बरं, तरी एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कशा रीतीने नाचवलं, बरं, भारतीय जनता पक्षाला किंवा वाकवलं हे, यावरनं बीजेपी ही मेन प्लेयर आहे असं मला वाटत नाही. बरं, कुठेतरी सेकंडरी रोल आहे असं त्या ठिकाणी वाटायला लागलं. बरं, पण भाजपचा हा सगळा प्रभाव इतकं प्रचंड प्रमाणात झालेलं, इनकमिंग बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक इतका प्रचंड आता त्यांचा वाढला. अनेकदा ठिकाणी तर त्यांच्या पक्षातच बंडखोरी पाहायला मिळाली. म्हणजे भाजप म्हणजे ते गब्बर, जसा तो उल्लेख शोलेमध्ये येतो की कोण हरा सकता है तो फक्त खुद गब्बर. भाजप आता इतका ताकदवान झाला आहे की आता त्याच्या पक्षातल्या मंडळी आपल्याला बघायला मिळतात. संभाजीनगरमध्ये मोठी उदाहरणं बघायला मिळाली होती. तर या भाजपच्या इतक्या प्रचंड अस्तित्वाचं, ज्याच्यामध्ये सगळे आतमध्ये आलेले बाहेरचे आलेले, याचं पुढे काय चित्र बघायला मिळेल?
म्हणजे माझ्या अंदाज ती सिस्टमॅटिकली त्यांनी यावेळेस जी आहे तो ऑपोजिशनला जी एक स्पेस ओपन आउट होत होती बरं ती त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमार्फत ती ब्लॉक केली असं मी त्या ठिकाणी म्हणेन. बरं आणि काँग्रेस इज नोवेअर म्हणजे काँग्रेस कुठेच नाही आहे की जी स्पेस ओपन झालेली आहे तिला असताना स्वीकारावं. खरं आहे. आता कदाचित नांदेड किंवा लातूर दोन महानगरपालिका दिसतात आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या आघाडीला येईल असं दिसतंय. बरं बाळासाहेब, शेवटचा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातला एवढा सगळा सत्तेचा आणि राजकारणाचा सारीपाट असताना ते जर हो पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा, मग मी शेवटचा प्रश्न विचारतो. पूर्ण करा. सॉरी. हो तिथे असं आम्ही इनपुट्स दिल्यामुळे ती स्पेस आपण असं या आघाडीकडे घेऊ शकलो. बरं माझा शेवटचा प्रश्न आहे बाळासाहेब, एकेकाळी अगदी मुंबई महापालिका मुंबई प्रदेशात सुद्धा रिपब्लिकन पार्टीचं एक अस्तित्व बघायला मिळायचं. महाराष्ट्रभरात ही चळवळ जोरदार होती. तो काही इतिहास इथे सांगत बसायची गरज नाही, सर्वांनाच ती माहिती आहे. आज एवढ्या या 29 महापालिका आहेत, मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग वाढलेला आहे, शहरीकरण वाढत चाललेलं आहे, मागासवर्गीय समाजामध्ये एक चांगला मध्यमवर्ग बनलेला आहे आणि अर्थातच तो मध्यमवर्ग आहे म्हणजे तो शहरात येणं स्वाभाविक आहे. आजच्या काळामध्ये या मागासवर्गीयांची अस्मिता, त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा यांचं काय होणार? रिपब्लिकन पक्ष या सगळ्या राजकारणाच्या खेळामध्ये रिपब्लिकन पक्षांचं आंबेडकरी विचारांच्या राजकीय चळवळीचं अस्तित्व काय आहे? आता आपण असं नगरपालिकेमध्ये बघितलं हो सायझेबल रित्याने अशाला निवडून आले वंचितच्या नावाखाली. खरंय. वंचितने सपोर्ट दिला होता त्यासाठी. हो आता असं महानगरपालिकेमध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये अकाउंट ओपन केलं जाईल आणि ते इंडिपेंडेंट अकाउंट ओपन केलं जाईल. बरं. आणि हा माझ्या अंदाजाने बिगेस्ट म्हणजे हा सगळ्यात मोठा बदल आहे. आपण एक लक्षात घ्या. बरं. की जे मागासवर्गीयांना मतदान देऊ नये, नेतृत्व मानू नये असं जे बॅरियर होतं म्हणजे कुंपण होतं ते कुंपण आता तुटायला लागलेलं आहे. बरं. आणि लोक आता हा विचार करायला लागलेली आहे की एका बाजूला मनुवाद आहे आणि दुसऱ्या बाजूला या मनुवादाच्या विरोधात लढणारं जे आहे महात्मा फुले आहे, शाहू महाराज आहे, बरं. बाबासाहेब आहेत आणि त्यांच्या आधारित असणारा जो पक्ष आहे तो आता आपला ऑल्टरनेटिव्ह, तो आपला असणारा पर्याय आहे. मला वाटते ही एक फार मोठी बदलतं चित्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, बदलतं विचार असं मी मानतो. बरोबर. आणि हा साधा सुद्धा बदल नाहीये, तर हा प्रचंड मोठा सामाजिक बदल आहे. खरं. बाळासाहेब, या सगळी निरीक्षणं महत्वाची आहेत. निवडणुकीच्या नंतर निकाल जेव्हा लागेल तेव्हा सुद्धा आपल्या अशाच विश्लेषणाची अपेक्षा असेल. तुम्ही तेव्हा आम्हाला पुढारी न्यूजला वेळ द्याल अशी विनंती आणि अपेक्षा आहे. आता तुम्ही रात्री म्हणजे ही मुलाखत जेव्हा लोक बघतील तेव्हा दिवस असेल, पण आता तुम्ही मध्यरात्र जवळ येत असताना तुमच्या दिवसभरातल्या व्यग्र कार्यक्रमाच्या नंतर सुद्धा वेळ दिला. विशेष आभार तुमचे. पुढारी न्यूजशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर, म्हणजे अर्थात बाळासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला एवढा वेळ दिला. त्यांचे आभार म्हणून इथेच थांबूयात या संवाद सत्रात. पाहत राहा पुढारी न्यूज.